नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोट्या छोट्या अशा 5 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग. तर इथे बघा, आपण 3 ते 3 असे डॉट्स दिलेले आहेत आणि त्यावरती आपण अशा क्रॉस लाईन काढून घेतलेल्या आहेत. आणि इथे आपल्याला स्वस्तिकचा आकार द्यायचा आहे आणि मध्ये सुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने असे त्रिकोण काढून घ्यायचे आहेत. आणि त्रिकोणाच्या वरती आपण या पद्धतीने असे एक एक चक्र काढून घेतलेले आहेत आणि त्या भोवती आपण या पद्धतीच्या पाकळ्या काढलेल्या आहेत, 2-2. आणि त्यावरती आपण पांढऱ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनो, आजच्या रांगोळी खूप छोट्या आणि सिंपल आहेत आणि तुम्हाला नक्कीच आवडतील, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथे आपली ही पहिली रांगोळी तयार झालेली आहे. अगदी सिंपल आहे. आपण या रांगोळीमध्ये हिरवा रांगोळीने असे आपण 4 मोठे असे डॉट्स दिले. तर इथे आपण आता दुसरी रांगोळी काढूयात. इथे आपण 3 ते 2 असे ठिपके दिलेले आहेत आणि त्यावरती आपण या बेसिक लाईन ओढून घेतलेल्या आहेत. आणि इथे आपल्याला त्रिकोण तयार करायचे आहेत. तर 2-2 लाईन आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि तिन्ही त्रिकोणावरती आपल्याला अशा दोन्ही साईडनी या पद्धतीची डिझाईन काढून घ्यायची आहे, पाकळ्या काढल्यासारख्या. अगदी सोपी आहे आणि अगदी 1 मिनिटाच्या आत होणारी ही रांगोळी आहे. तर बघा, दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला असे 3-3 डॉट्स द्यायचे आहेत. नंतर आपण याला प्रेससुद्धा करून घेऊयात आणि या दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये जिथे जागा आहे तिथे आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. अगदी सोपी रांगोळी आहे, दिसायला खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मैत्रिणींना सांगायला विसरू नका. तर हे बघा, आपण इथे असे लाल आणि पिवळ्या रांगोळीचे डॉट्स दिलेत आणि त्रिकोणामध्ये आपण हलकासा पांढरा रंग भरून घेऊयात. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. तर इथे आपण हे डॉट्स प्रेस करून घेऊयात. तर ही बघा, आपली रांगोळी इथे रेडी आहे. तर आपण आता तिसरी रांगोळी काढूयात. इथे आपण उभ्या 2 लाईन दिल्यात आणि एका साईडने आपल्याला या पद्धतीचा तुरा काढून घ्यायचा आणि एका साईडने अशा आपल्याला गोल पाकळ्या काढायच्या आहेत 3. आणि खालच्या साईडला आपण पांढऱ्या रांगोळीचे मोठे डॉट्स देऊयात आणि वरच्या साईडला आपण लाल रांगोळीचे असे मोठे मोठे डॉट्स देऊन त्याला प्रेस करूयात आपण. तर इथे आपण या चक्राला व्यवस्थित आकार देऊयात, कारण हवेमुळे रांगोळी खूप स्प्रेड झालेली आहे इथे. तर इथे आपण वरती हलकासा आपण पिवळ्या रांगोळीचे सुद्धा डॉट्स देऊयात, 2 त्रिकोणावरती 1 आणि या पाकळ्यांवरती 1. आणि हे लाल रांगोळीचे डॉट्स आपण बोटाने प्रेस करून घेऊयात आणि हलकासा इथे आपण अशा लाईन देऊन घेऊयात. तर ही सुद्धा अगदी साधी सोपी सिंपल आणि सुरेख रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. खूप छान दिसेल ही रांगोळी, नक्की ट्राय करा. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. या पद्धतीने आपल्याला अशी गोपद्मासारखी डिझाईन काढून घ्यायची आहे आणि त्याखाली आपल्याला अशा 4 लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि वरती आपल्याला कमळ फूल काढून घ्यायचं आहे, अगदी छोट्या पद्धतीने. तर या पद्धतीने आपल्याला अशा 2-2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि इथे सुद्धा आपण लाल रांगोळीचे असे डॉट्स देऊन घेऊयात आणि वरच्या साईडला आपण हिरव्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनो, आपल्या अगदी छोट्या छोट्या रांगोळी असतात. तुम्हाला नक्कीच काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हाईपसुद्धा करा. आणि रोज आपला व्हिडिओ रात्री 8 ते 9च्या दरम्यान मी अपलोड करत असते. त्यामध्ये कमीत कमी 5, 6, 7 अशा मी रांगोळी तुम्हाला दाखवत असते. तर रांगोळी पाहायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूया. तर इथे बघा, या पद्धतीने मी तुरे काढून घेतलेत आणि त्याला क्लीनसुद्धा करून घेऊयात आपण. आणि दोन्ही तुऱ्यांच्या मध्ये जिथे जागा आहे तिथे आपल्याला अशा 3 पाकळ्या काढून त्यामध्ये पांढरा रंग भरून घ्यायचा आहे. अगदी सुंदर रांगोळी आहे आणि सोपीसुद्धा आहे मैत्रिणींनो. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला अशी डिझाईन काढून ती पांढऱ्या रांगोळीने आपण फिल करून घेणार आहोत. आणि आपण हे तुरे काढलेले आहेत, त्या तुऱ्याच्या स्टार्टिंगला आपण असे डॉट्स देऊयात पांढऱ्या रांगोळीचे. तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी डॉट्स द्यायचे आहेत.
तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी पाहत राहा, रांगोळी शिकत राहा, नवनवीन रांगोळी ट्राय करत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत धन्यवाद.